नमस्कार. रात्रीला अख्खे मूग आणि उडद डाळ भिजत घातली. पण सकाळी विचार करत होती, की म्हटलं काय बनवायचं? मुलं बोलत होते, की ऋतू आणि रिषभ, की आम्हाला भजी खायची आहेत म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर डाळ आणि मूग भिजत घातलेले, तर म्हटलं चला याचीच आपण भजी बनवूया आणि खूप छान लागतात. तर झटपट मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते डाळ, मूग टाकले आणि 4 लसूण कढी आणि 2 अद्रकचे छोटे तुकडे टाकले. त्याच्यामध्ये आणि एक हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर आणि जिरं त्यामध्ये घातलं आहे आणि मिक्सरमधून छान असं जाडसर असं आपण फिरवून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं. जाडसर असलं की ना भजी खायला खरंच खूप मस्त लागतात आणि तसं पण रिषभला आवडतात. तर ऋतू बोलला, "मी पण खाणार." म्हटलं, "ठीक आहे, चालेल." आणि त्यामध्ये मी एक मोठी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. तसंच आता त्यामध्ये थोडंसं नमक आणि ओवा मी त्यामध्ये घातला आहे. ओवा झाल्यानंतर कुटलेली लाल मिरची आणि थोडीशी हळद आणि चिमूटभर एकदम थोडासा सोडा मी त्यामध्ये टाकला आहे आणि आणि थोडासा हिंग. म्हणजे या सगळ्याने ना चव आणखी छान येते. तरी मला कढीपत्ता घालायचा होता, पण मी विसरले आणि एक बारीक कापलेला कांदा मी त्यामध्ये घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे छान मी मिक्स करून घेतलं आहे हाताने. तुमच्याकडे कढीपत्ता असला तर नक्की बारीक करून त्यामध्ये घाला, म्हणजे आणखी छान चव येते. मी विसरले आणि मस्तपैकी छान मिक्स झाल्यावर तेल गरम करायला ठेवलं आणि मस्त गरम तेल मी त्यामध्ये घातलं. तेल गरम घातल्यामुळे काय होतं, तर भजी एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत येतात. आणखी छान अशी चव येते त्याला. आणि यांना सगळ्यांना खूप घाई होती, "झालं का, झालं का?" विचारत होते. म्हटलं, "हां, झालं, लगेच बनवते." आणि झटपट मी भजी बनवायला घेतली. तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. भजी बनवा किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही वडे किंवा धपाटे बनवले तरी चालेल. धपाटे पण खूप छान होतात. एक ओला रुमाल करायचा आणि त्यावर हे छान मिश्रण पसरवायचं आणि तव्यावर छान धपाटे काढून घ्यायचे. ज्यांना तेलकट आवडत नसेल, तर तसं बनवलं तरी खरंच ते पण खूप छान लागतं आणि पौष्टिक पण राहतं उडदाची आणि मुगाची डाळ. आणि पटकन त्यांना मी भजी बनवून दिली. तर आले पण घ्यायला दोघे. म्हटलं थांबा जरा एकदा व्हिडिओमध्ये थोडं लगेच दाखवून देऊ द्या. तर बघा एकदम किती छान असे सॉफ्ट असे झालेले आहेत आतमधून आणि त्या दोघांना आता मी झटपट खायला देणार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीबरोबर. तुम्ही पण माझ्या चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान-छान नवीन रेसिपी बघत राहा, बनवत राहा. पुन्हा भेटूया एका रेसिपीबरोबर. बाय.